नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये मिळवा 50% सूट। त्वरा करा, योजना दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंतच लागू। मालमत्ता कर भरा आणि शहर विकासाला सहकार्य करा। नांदेडमधील पहिली वैली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तुष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। और खुरगांव नांदूसा का श्रामनेर प्रशिक्षण केंद्र बना, धार्मिक सामाजिक उपक्रमों का भी ठिकाना। तेलंगाना कैडर के IAS ने वृक्षारोपण के साथ मनाया पिता का स्मृति दिवस। तेलंगाना कैडर के IAS कालीचरण खरतड़े ने नांदेड़ के खुरगांव नांदूसा में स्थित श्रामनेर प्रशिक्षण केंद्र में वृक्षारोपण कर अपने दिवंगत पिता की पुण्यतिथि मनाई। मंगलवार 26 दिसंबर को केंद्र प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्खु संघ के नांदेड़ जिलाध्यक्ष भदंत पैया बोधी थेरो, आंबेडकरवादी मिशन के प्रमुख दीपक कदम, प्रोफेसर SH हिंगोले, IAS कालीचरण खरतड़े की माता, बहन और उनके परिजन तथा बौद्ध उपासक उपासिकाएं इस समय उपस्थित थे। विगत वर्ष यानी 26 दिसंबर 2022 को कालीचरण खरतड़े के पिता सुदामराव खरतड़े का देहांत हुआ था। उनके प्रथम पुण्य स्मरण पर IAS कालीचरण खरतड़े ने श्रामनेर प्रशिक्षण केंद्र के वाहन पार्किंग क्षेत्र में सपरिवार वृक्षारोपण किया। नांदेड़ में धम्म प्रचार प्रसार और प्रशिक्षण का ये एक बहुत बड़ा केंद्र बनने जा रहा है। ऐसे केंद्रों की समाज में बहुत आवश्यकता है। भगवान गौतम बुद्ध का मानवीय कल्याणकारी धम्म हर व्यक्ति ने ग्रहण करना और अपने भीतर उसे ढालने की आवश्यकता है। ऐसी जानकारी आंबेडकरवादी मिशन के प्रमुख दीपक कदम, IAS कालीचरण खरतड़े और प्रोफेसर हिंगोले ने MCN हिंदी न्यूज़ को दी। खुरगाव या ठिकाणी श्रामनेर प्रशिक्षण केंद्रला आदरणीय भंतेजींच्या उपस्थितीमध्ये आणि कालीचरण खरतड़ेजी IAS तेलंगणा कॅडर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुदामबाबा खरतड़े यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्राचार्य इंगोले सर, प्राध्यापक इंगोले सर, खरतड़े आई आणि ताई कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये आज वृक्षारोपण करण्यात आलं। नांदेड नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये अशा पद्धतीनं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र उभारण्याची ही पहिल्यांदाच म्हणजे ही अशा पद्धतीनं उभारणी होत आहे, ज्यामध्ये उपासकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना धम्म आचरण करण्यासाठीचं 10 दिवसाचं सखोल प्रशिक्षण या ठिकाणी आदरणीय भंतेजी पैयाबोधीजी यांच्या नेतृत्वाखाली दिलं जातं। कारण धम्म अनुसरताना, अनुकरण करताना आणि जीवनामध्ये तो अंमलात आणताना प्रशिक्षणाची अत्यंतिक नितांत आवश्यकता आहे आणि ही बाब लक्षात घेताना हे प्रशिक्षण केंद्र धम्म कार्याला गतिमान करण्यासाठी अत्यंतिक उपयुक्त असं केंद्र या ठिकाणी उभं टाकत आहे। आणि सोबतच उभारणीसोबतच प्रशिक्षणाचं कामसुद्धा सुरू आहे। या ठिकाणी म्हणजे 11 फूट संगमरवराची तथागत बुद्धाची भव्य जी प्रतिमा असेल, मूर्ती असेल, तर त्याचंसुद्धा निर्माण झालेलं आहे आणि त्याचंसुद्धा अनावरण आणि बाकी त्याचं काम होईल। लवकरच विहाराचं कामालासुद्धा म्हणजे सुरुवात होणार आहे। तर मला वाटतं की धम्म बांधवांनी, विद्यार्थी तरुणांनी विशेषतः या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये येऊन 10 दिवसाचं प्रशिक्षण घ्यावं आणि धम्म हा जीवनामध्ये अनुसरण्यासाठी, अनुकरण करण्यासाठी निश्चितच या प्रशिक्षणाचा त्यांना लाभ होणार। आदरणीय भंतेजी पैयाबोधी प्रमुख प्रशिक्षण शिबिर, श्रामनेर प्रशिक्षण शिबिर नांदूसा आणि खुरगाव नांदेड जिल्हा आणि माननीय दीपक कदम सर, प्रमुख आंबेडकरवादी मिशन सिडको नांदेड आणि माझे कुटुंबीय, आमची आई, ताई आणि आमचे बंधू आणि इतर सन्माननीय, आनंद होतो की या प्रशिक्षण शिबिराला भेट देण्याचा योग आला। माझ्या वडिलांचं निधन झालं 15 डिसेंबरला, तर त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक वृक्षारोपण करण्याचा एक कार्यक्रम इथे आदरणीय भंतेजी आणि दीपक कदम यांच्या अनुषंगाने या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यानिमित्ताने या स्थळाला भेट दिली आणि इथलं वातावरण बघितलं आणि आढावा घेतला की कशा पद्धतीने इथे काम सुरू आहे।
तर हे अत्यंत एक चांगला उपक्रम आहे, याच्यात काही डाऊट नाही. कारण आज आपल्या समाजाला प्रशिक्षण शिबिर, प्रशिक्षण केंद्र जे आहेत श्रामनेर विशेषतः यांची अत्यंत आवश्यकता आहे. आणि इथे भंतेजी अत्यंत कमी सुविधांच्या सह इथे ते कार्यक्रम इथे दर महिन्यामध्ये आयोजित करत असतात. 19 तारखेला आणि दीपक कदम सर आणि बाकीचे जे आपल्या समाजातले काही वरिष्ठ मंडळी आहेत किंवा आदरणीय मंडळी आहेत त्यांचं यांना सहकार्य लाभतं. आणि इथलं पूर्ण वातावरण पाहून मलाही वाटलं की इथे आपण आपले योगदान दिलं पाहिजे. आणि पहिल्यांदा या प्रशिक्षण शिबिराशी जोडताना मला अत्यंत आनंद होतो आणि मी आशा व्यक्त करतो की यांचा जो संकल्प आहे की इथे एक मोठं अतिशय छान चांगलं प्रशिक्षण केंद्र उभारलं जावं, ते लवकरात लवकर या ठिकाणी ते कार्यरूपात येऊ, फळास येऊ अशी त्यांना मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मला या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी पाचारण केलं, मला इथे बोलवलं, त्या निमित्ताने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी घेतलेलं जे हे केंद्र आहे ज्याच्यामध्ये अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. श्रामनेरांचं प्रशिक्षण तर आहेच आहे, त्याच्याखेरीज संस्कार केंद्र, विपश्यना केंद्र आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करण्यासाठी जे तरुण प्रयत्न करत आहेत त्यांनाही या ठिकाणी ग्रंथालयाचा लाभ व्हावा, त्यांनी अभ्यासाचं पोषक वातावरण मिळावं अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी निर्माण करण्याचं भंतेजींचं मानस आहे. 11 फूट उंचीची संगमरवरी पाषाणामधली एक भव्य मूर्ती या ठिकाणी एका संकल्प चित्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रतिष्ठापित करण्याची आहे. त्यासाठी रात्रंदिवस भंते त्यांच्या लोकसंघासमवेत प्रयत्नरत आहेत. तिथला परिसर अधिक फुलवून बिळवून येणाऱ्या उपासक उपासिकांना कसा आनंद येईल आणि त्यांना या परिसरामध्ये कसं मन रमवता येईल याच्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न राहिलेला आहे, ते करत आहेत. आणि प्राध्यापक यशच हिंगोली सर, प्राध्यापक जोडे सर, प्राध्यापक लोणी सर, मी स्वतः भंतेजींच्या सहवासामध्ये असतो आणि शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या संपर्कात राहून सहकार्य करीत असतो. याच पद्धतीने मी इतरही उपासक उपासिका भगिनींना विनंती करतो की आपणही आपल्या परीने होईल तेवढा सहभाग या कार्यामध्ये घ्यावा आणि होईल तेवढे लवकर हे प्रशिक्षण केंद्र नावारूपास येण्यासाठी आपणही हातभार लावावा अशा ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं एक विनंती करतो.